नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी विचार आणि मी या चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आता बघा, आपण नवरात्रीत दुर्गा सप्तशतीचे पाठ का करणार आहोत, त्याचे नियम काय आहेत आणि वाचन केल्यानंतर आपल्याला त्याचे फायदे काय होणार आहेत हे आपण जाणून घेऊया. आता सर्वप्रथम आपण नवरात्रीत आपण आपल्या आई भगवतीची म्हणजे कुलदेवीची आपण सेवा करणार आहोत. तर सेवा करताना आपल्याला काही नियम पाळायचे आहेत. म्हणजे ज्यावेळेस आपण वाचन करायला बसणार आहोत त्यावेळेस आपल्याला बसायला आसन घ्यायचं आहे. आपल्याला आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. आपल्या डोक्यावर पदर पाहिजे. त्याचबरोबर आपल्या हातात काचेच्या हिरव्या 2-2 तरी बांगड्या पाहिजे. त्यानंतर आपल्याला वाचन करायला बसायचं आहे. बसताना आपण जे आसन घेतलं आहे त्या आसनाच्या आपल्याला पाया पडायचा आहे. त्याचनंतर आपल्याला त्या आसनावर पाय ठेवून खाली बसायचं आहे. आणि आपण जो दिवा प्रज्वलित केला आहे, अखंड दिवा प्रज्वलित आपण 9 दिवस करणार आहोत. तर त्या दिव्याला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. आपल्या कपाळाला सुद्धा लावून घ्यायचं आहे. आणि आपण सर्व देवांचं आपल्याला स्मरण करायचं आहे. म्हणजे आता बघा, आपले गुरु श्री स्वामी समर्थ महाराज तसेच गणपती बाप्पा म्हणजे सगळ्यांना प्रार्थना करायची आहे की मी हे पाठ करायला बसले आहे, ही सेवा करायला बसले आहे, ह्यात कोणतेही विघ्न नको. काही वेळेला काय होतं, आपण ज्यावेळेस वाचन करायला बसतो त्यावेळेस आपल्याला काही कामानिमित्त सतत उठावं लागतं. आपली चिडचिड होती, आपली सेवा पूर्ण होत नाही. आणि दुर्गा सप्तशती पाठ करायला बसताना एकदा बसल्यानंतर ना तुम्हाला उठायचं नाही. जर तुमची लहान मुले असतील तर तुम्ही काही कारणाने उठू शकता, पण शक्यतो वाचन पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला उठायचं आहे. थोडा वेळ लागतो पण वाचन पूर्ण करूनच उठायचं आहे. वाचनाच्या अगोदर तुम्ही पाणी पिऊन घ्यायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही टॉयलेटला जायचं असेल तर जाऊन घ्या आणि परत हातपाय धुवून तुम्हाला बसायचं आहे. आता हे झाले, हा एक नियम झाला. आता दुसरा नियम बघा, वाचन करताना काही महिलांना सवय असते, म्हणजे अशी सतत अशी डुलत असतात. तर ही खूप चुकीची पद्धत आहे. तुम्हाला एकसारखंच बसायचं आहे. आपलं पूर्ण लक्ष त्या वाचनात आपल्याला केंद्रित करायचं आहे. म्हणजे आपण जे काही वाचन करणार आहोत त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे. म्हणजे तसा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. बघा, शब्द थोडे जड आहेत पण ते समजून घ्या. बघा, आई भगवती ह्या कुलदेवीनी म्हणजे किती ही केलेले युद्ध केलेले आणि कितीतरी असुरांना तिने मारलेले. प्रत्येक अध्यायाचा जर तुम्ही विचारपूर्वक जर असा लक्ष केंद्रित करून जर तुम्ही वाचन केलं तर तुम्हाला ह्याचं सर्व पाठ समजेल. त्याचबरोबर वाचन करताना तुम्ही सुरुवातीला जसं वाचन करत आहात म्हणजे खूप फास्ट नाही आणि खूप कमी पण नाही, म्हणजे हळू पण नाही. तुमचं जसं स्पीड असेल तसं तुम्ही वाचन करू शकता. पण मध्ये सुरुवातीला हळूहळू करताय आणि नंतर उरकायसाठी जर तुम्ही खूप स्पीडनी जर करत असाल, खूप हळूही नाही आणि खूप स्पीडनी पण नाही, तुम्हाला एका सुरात तुम्हाला वाचन करायचं आहे. आणि वाचन करताना मनातली मनात वाचन करायचं नाही. म्हणजे तुमच्या वास्तूत तुमचा आवाज म्हणला पाहिजे. म्हणजे अति खूप असं मोठ्याने पण नाही आणि खूप मनातली मनात सुद्धा नाही. कमीत कमी आपल्याला तरी समजलं पाहिजे की आपण काय वाचन करतोय. वाचन करण्यापूर्वी आपल्या घरातील जी मोठी वयस्कर लोक आहेत बघा, आपले सासू असतील, सासरे असतील, आपले मिस्टर, ह्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. म्हणजे आपल्याला ह्यांचे पाय पडायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला वाचन करायला बसायचं आहे. वाचन करताना आपले पूर्ण लक्ष आपले वाचनात पाहिजे. म्हणजे आपल्या डोक्यात नको ते विचार यायला नको. म्हणजे बघा, असं होतं काय वेळेस आपण ज्यावेळेस वाचन करतो त्यावेळेस आपल्या डोक्यात भलतेच विचार चालू असतात. म्हणजे आपण तोंडाने म्हणतो पण आपलं मन स्थिर नसतं एका जागेला. पण होतं तसं, पण तरीही तुम्ही लक्ष केंद्रित करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आता बघा, हे झालं वाचनाचे नियम. वाचन पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ती पोथी व्यवस्थित ठेवायची आहे. आणि उठल्यानंतर परत तुम्हाला आसनाच्या परत पाया पडायचे. म्हणजे तुम्ही जे बसायला घेतलेलं आहे ते आसन त्याच्या परत पाया पडायचं आहे आणि मग ते व्यवस्थित घडी घालून ठेवायचं आहे. बघा, आपण जी समोर पोथी ठेवणार, आता वाचन करताना बघा, वाचन करताना आपण जी समोर दुर्गा सप्तशती ही पोथी समोर ठेवणार आहोत तर त्या पोथीला पण आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. आणि मगच ती हळदी कुंकू लावून आपल्याला दर्शन घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला ती उघडून वाचनाला सुरुवात करायची आहे. आता बघा, या वाचनाचे आपल्याला काय फायदे होतात. दुर्गा सप्तशती पाठ ही एक कुलदेवीची सेवा आहे. तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या तरीही तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ हा एकमेव असा पर्याय आहे की या सेवेने तुमच्या घरातले जे काही आहे भांडण, तंटा, वाद विवाद, संततीसाठी तुम्हाला अडचणी येत आहे, तुमचं लग्न लवकर होत नाही, तुम्हाला नोकरी लागत नाही, नोकरीत काही तुम्हाला अडचणी येतात. म्हणजे बघा, खूप साऱ्या अडचणी असतात. आता प्रत्येक माणसाची अडचण एकसारखी नसती, प्रत्येकाची अडचण वेगवेगळी असते. आणि हे दुर्गा सप्तशती पाठ केल्यानंतर तुमचा पितृदोष सुद्धा कमी होतो. त्यामुळे तुम्ही नक्की दुर्गा सप्तशतीचा पाठ करा.
त्याचबरोबर जी व्यक्ती दुर्गा सप्तशतीचा पाठ करते त्या व्यक्तीच्या म्हणजे समोर असं एक सुरक्षा कवच निर्माण होतं, त्यामुळे तिला ना असं मृत्यूसुद्धा येत नाही। त्यामुळे तुम्ही नक्की ह्याचे वाचन करा। खूप सारे ह्याचे चमत्कारिक असे फायदे आहेत। आणि फायदा काय आहे, अनुभव काय आहे, हे ज्यावेळेस आपण दुसऱ्याचा ऐकतो ते ऐकण्यापेक्षा आधी स्वतः अनुभव घ्या। अनुभव आल्याशिवाय आपल्याला समजत नाही की नक्की दुर्गा सप्तशती पाठाचे नक्की काय एवढे फायदे आहेत। ही सेवा जी आहे ती ही आपले कुलदेवीची आई भगवतीची सेवा आहे। त्यामुळे ही सेवा केल्यानंतर खूप सारे असे चमत्कारिक आपल्याला फायदे होतात। तुमच्या घरात होणारी सततचे वादविवाद, भांडणे, मुलांचं लक्ष अभ्यासात नसणं, बाहेरच कुठंतरी ती भरकटत राहतात, घरी वेळेत न येणं, कामावर जात असेल तर ते कामावर न जाणं, दारूच्या व्यसनी जाणं। बघा आता बऱ्याच घरात काही लोक दारू पितात, तसेच मुलंही पितात। तर महिलांना बऱ्याचशा अडचणी असतात की आम्ही काय करावं आता, की घरातलं कोणच आपलं ऐकत नाही। तर बघा तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता। जर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला जमलं नाही, एकाच वेळात असे 14 पाठ जर करणं तुम्हाला झालं नाही, तर तुम्ही रोजचे 1-2 अध्याय सुद्धा तुम्ही वाचन करू शकता। त्यामुळे सर्वांनी ही सेवा नक्की करा। आणि बघा आपण तर असं दुर्गाष्टमी, पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवार आपण या दिवशी ही सेवा करतो। आता बघा प्रत्येकाला जमत नाही, पण ही नवरात्रीत आपण ही घटस्थापना केल्यानंतर आपण जी सेवा करणार आहोत त्यावेळेस ह्याचं फळ आहे ना आपल्याला कितीतरी सहस्त्रपटीने मिळत असतं। त्यामुळे ह्या सेवेचा अनुभव घ्या आणि सर्वांनी ही सेवा करा। तर केलेली सेवा श्री स्वामी चरणार्पण वस्तू। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ।